जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देव. इब्री लोकासपत्र याचा 7वा अध्याय याच्या पहिल्या वचनापासून मी आपल्यासाठी वाचतो. मल्की सदेका सारखा प्रमुख याजक प्रभू येशू ख्रिस्त. हा मल्की सदेक शालेमचा राजा व परात्पर देवाचा याजक होता. अब्राम जेव्हा राजास ठार मारून परत आला तेव्हा याने त्याला सामोरे जाऊन आशीर्वाद दिला व अब्रामाने त्याला सर्व लुटीचा दशमांश दिला. तो आपल्या नावाच्या अर्थाप्रमाणे एक तर नीतिमत्वाचा राजा आणि दुसरे शालेमाचा राजा म्हणजे शांतीचा राजा होता. त्याची माता पित्रे, वंशावळ, जन्मदिवस अथवा त्याच्या आयुष्याचा शेवट यांचा उल्लेख कुठेही सापडत नाही. तरी त्याला देवाच्या पुत्रासारखे करण्यात आल्यामुळे तो नित्य याजक राहतो. तर कुलाधिपती अब्राम याने ज्याला लुटीतील उत्तम वस्तूंचा दशमांश दिला तो केवढा मोठा असावा हे ध्यानात घ्या. लेवीच्या संतानापैकी ज्यांना याजकपण मिळते त्यांना लोकांपासून म्हणजे अब्रामाच्या पोटी जन्म घेतलेल्या आपल्या बांधवापासून नियमशास्त्राप्रमाणे दशमांश घेण्याची आज्ञा आहे. परंतु जो त्याच्या वंशातला नव्हता त्याने अब्रामापासून दशमांश घेतला आणि ज्याला वचने मिळाली होती त्याला त्याने आशीर्वाद दिला. श्रेष्ठाहून कनिष्ठाला आशीर्वाद मिळतो हे निर्विवाद आहे. इकडे पाहिले तर मर्त्य माणसांना दशमांश मिळतात, परंतु तिकडे पाहिले तर जिवंत आहे अशी ज्याच्याविषयी साक्ष आहे त्याला मिळाले. आणि दशमांश घेणारा लेवी ह्यांनी अब्रामा च्या द्वारे दशमांश दिलेच असे म्हणता येईल, कारण ज्याला त्याच्या बापाला मल्की सदेक भेटला त्यावेळेस तो त्याच्यामध्ये बीज रूपाने होता. वाचलेले वचन दे बाप आशीर्वादित करू. आमेन. आपण प्रार्थना करू. हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू दे बापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. पुन्हा एकदा हा नवीन दिवस तू आमच्या आयुष्यात जोडलास त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूजी, आमच्या जीवनामध्ये एक संजीवनी येऊ दे देवा. तू आम्हाला प्रार्थनेत, सामर्थ्यात, तुझ्या भयात, तुझ्या ज्ञानात, तुझ्या वचनात, तुझ्या पवित्र आत्म्यामध्ये तू वाढव आणि तुझं गौरव होऊ दे. प्रिय प्रभू येशू, तुझ्या इच्छेनुसार चालण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र तू कर. हे देवा, ही सकाळची वेळ तू आशीर्वादित कर आणि तू आमच्या प्रत्येकास संगती तू बोल. सर्व आजार, विकार, सर्व सैतानी गोष्टी यापासून तू आमचं संरक्षण कर. तुझ्या अभिषेकाने तू आम्हाला भर, तुझ्या सामर्थ्याने तू कर. हे देवबापा, आम्ही तुझी प्रार्थना करत नाही, आम्ही तुझं वचन ऐकत नाही, त्याबद्दल तू आम्हाला क्षमा कर. हे देवा, आज या सकाळच्या समय जे वचन वाचलं ते आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादाचं तू कर. प्रभू, तू आम्हाला देण्यासाठी तू प्रवृत्त कर. आम्ही आमचं जीवन तुला द्यावं, आम्ही आमच्या उत्पन्नाचा 10वा हिस्सा तुला द्यावा आणि प्रिय प्रभू येशू, आमचा वेळ तुला द्यावा, आमचे लेकरं तुला द्यावे, आमची संपत्ती तुला द्यावी. यासाठी प्रिय प्रभू येशू, तू आमच्या प्रत्येकाचा धावा तू घे. हे देवबापा, देण्याद्वारे तू आम्हा प्रत्येकाला तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव होते. पित्या परमेश्वरा, प्रभू, आज या सकाळच्या समय प्रिय प्रभू येशू, आम्हा प्रत्येक बंधू आणि बहिणीचा तू ताबा तू घे आणि तुझं गौरव दे. प्रभू, प्रत्येक दासदासीचा ताबा तू घे आणि तुझं गौरव दे. पित्या परमेश्वरा, हे देवा, आज या सकाळच्या समय आम्ही तुझ्याकडे विनवणी करीत आहोत की प्रिय प्रभू येशू, जसा अब्रामाने मल्की सदेकाला शालेमाचा राजा याला दशमांश दिला, त्याप्रमाणे प्रिय प्रभू येशू आमच्या जीवनामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये
प्रिय प्रभू येशू, तुझ्या सेवेसाठी आम्हाला देण्यासाठी तू सहाय्य कर. आमचे इन्कम सोर्स तू वाढव आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. ओ हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बापा. प्रभू, या सकाळच्या वेळी सुंदर असं वचन आहे, त्या वचनाद्वारे तू आम्हा प्रत्येकाला तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव होऊ दे. प्रिय प्रभू येशू, तू आमची प्रार्थना ऐकत आहे. सर्व दासदासी, सर्व विश्वासणारे, सर्व नवीन विश्वासणारे आणि प्रिय प्रभू येशू, मिशनरी वर्ग, स्वार्थिक वर्ग, या सर्वांना तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. प्रिय प्रभू येशू, जे आजारी आहेत त्यांना तू आपल्या खिळलेल्या हाताचा तू स्पर्श कर. प्रभू, जे संकट, निराशा आणि वेगवेगळ्या प्रश्नांनी, वेगवेगळ्या समस्यांनी भरलेलं जीवन आहे, प्रभू त्यांच्या जीवनातील सर्व समस्या, निराशा तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. त्यांच्यावरती आलेले शाप तुझ्या सर्व पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. ओ पित्या परमेश्वरा, आमच्या जीवनामध्ये जो काही सैतान गैरसमज पसरवत आहे त्या दुष्टाला येशूच्या नावामध्ये खड टाकत आहे पित्या परमेश्वरा. प्रभू, या सकाळच्या समय आम्ही तुला प्रार्थनेसाठी तयार राहू, यासाठी प्रभू येशू तू आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. प्रिय प्रभू येशू, प्रत्येक दासदासी आणि प्रिय प्रभू येशू, प्रत्येक पाळक वर्ग तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. देवापा, ज्यांचे काम रखडलेले आहेत, पैशाचे आहेत, जमिनीचे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे काम रखडलेले आहेत, कोर्टाचे असतील, ते सर्व काम तू मोकळे कर. प्रिय प्रभू येशू, तरुणांसाठी प्रार्थना करत आहे. प्रभू, त्यांना एक सुंदर असा जॉब तू दे आणि तुझं गौरव दे. देवा, जे उद्योगधंद्यामध्ये, बिझनेसमध्ये आहे, त्यांचे बिझनेस तू आशीर्वादित कर. आमच्या भारत देशातील सर्व व्यवस्था तू आशीर्वादित कर. आणि प्रभू, हे जे सरकार तू आम्हाला दिलेलं आहे, त्या सरकारद्वारे प्रिय प्रभू येशू तुझं गौरव होऊ दे. देवापा, जे होणारे मुख्यमंत्री आहेत, जे मंत्रिमंडळ आहे, त्यांना तुझ्या ताब्यामध्ये तू घे आणि तुझं गौरव होऊ दे. देवापा, ही निवड तुझ्यापासून आहे असा आमचा विश्वास आहे. प्रभू, आमच्या महाराष्ट्रामध्ये तुझं संजीवन उतरवून दे, आमच्या भारत देशामध्ये तुझं संजीवन उतरवून दे आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. सर्व राष्ट्रांना तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित कर. आज होणाऱ्या सर्व भक्ती, उपवास, प्रार्थना, संजीवनाच्या सभा, तरुणांच्या सभा, या सर्व तू तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वाद कर आणि प्रभू, तू आम्हा प्रत्येकाला तुझ्या प्रार्थनेमध्ये बोल. प्रिय प्रभू येशू, या सकाळच्या समय तू आमच्या प्रत्येकास संगतीत बोल. होय प्रभू, तू आमच्या प्रत्येकास संगतीत बोल आणि खरा पश्चाताप करण्यासाठी तू आम्हाला शिकव. प्रिय प्रभूजी, तुझं संजीवन येते, तू आमच्या संगतीत बोल. सर्व सैतानी बंधन येशूच्या नावामध्ये काढून टाकत आहे. आम्ही कोणी नाही, तर सर्व काही करणारा जिवंत प्रभू तू आहे. ही सकाळची वेळ तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन.